विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे. आज जो आपला धडा आहे त्याचं नाव काय? संज्ञा. काय आहे? संज्ञा. आणि संज्ञा यांचा हा दुसरा सीझन आहे. तर पहिल्या सीझन मध्ये आपण काय बघितले की संज्ञा काय आहे आणि संज्ञाचे प्रकार कशा आहे, त्यांची परिभाषा काय आहे. तर यामध्ये आपण काय पाहणार आहे किंवा काय बघणार आहे, चला बघूया. बघा, पहिला आपला जो होता संज्ञाचा प्रकार तो कोणता होता? व्यक्तिवाचक संज्ञा. कोणता होता? व्यक्तिवाचक संज्ञा. आता आपण पाहणार आहे जातीवाचक संज्ञा. कोणता? दुसराचे प्रकार आहे, त्याचं काय नाव आहे? तिचा जातीवाचक संज्ञा. तर चला पहिला याचा परिभाषा बघूया. जो शब्द किंवा जो संज्ञा शब्द किसी प्राणी, स्थान या वस्तु की पूरी जाति का, वर्ग का बोध कराते हैं उन्हें जातिवाचक संज्ञा कहते हैं. आता पहिला मी तुम्हाला काय सांगते की व्यक्तिवाचक संज्ञा यांची परिभाषा तुम्हाला माहित आहे का की विसरलं तुम्ही? सांगा मला लवकर. नाही विसरला, चालेल. तर याचा तुम्ही मला काय बोलायचं आहे तुम्हाला की जेव्हा तुम्ही संज्ञा असा अभ्यास करणार किंवा पढ़णार किंवा पठन करणार यांचा, तर तुम्ही कसं करा, लवकर तुम्हाला समजून घेणार. पहिला व्यक्तिवाचक संज्ञा आहे ना, त्याच्या आणि जातीवाचक संज्ञा या वेगवेगळ्या काय आहेत ते बघून घ्या. पहिला मी प्रश्न तुम्हाला विचारते की व्यक्तिवाचक संज्ञामध्ये काय आहे. तर मला कोणी असा प्रश्न विचारला तर मी काय सांगणार आहे की व्यक्तिवाचक संज्ञा जो आहे ना, त्याच्या जे आहे व्यक्तिवाचक संज्ञामध्ये कोणत्याही एक व्यक्तीचं नाव येते, सरळ आणि एकदम सामान्य. व्यक्तिवाचक संज्ञामध्ये कोणत्याही एक व्यक्तीचं नाव किंवा एक व्यक्तीचं स्थान हे सगळे येतात. आणि जातीवाचक संज्ञाला काय येतात? जातीवाचक संज्ञा तर त्यांची जाती असतात जी खूपच लोक आहे, म्हणजे खूपच लोकांची बातमी इथे देण्यात पाहिजे किंवा देत आहे. तर अशा प्रमाणे तुम्ही जेव्हा समजून घेताल तेव्हाही तुम्हाला लवकर समजतात. मी काय करत होते, मी जेव्हा अभ्यास करत होते किंवा मी जेव्हा शाळेत पढ़त होते ना, अभ्यास करत होते, तर मी असंच करते की जे प्रकार असतात ना, जे व्याकरणचे प्रकार असतात, संज्ञा असू द्या, सर्वनाम, विशेषण, मी काय करत होते त्या वेगवेगळ्या काय आहे, पहिला माझा विचार असा होता की संज्ञा व्यक्तिवाचक संज्ञामध्ये वेगळा काय आहे, जातीवाचक संज्ञामध्ये वेगळा काय. कारण जेव्हा तुम्ही असं स्वतःप्रमाणे असा विचार करते ना, तेव्हा तुम्हाला समजून लवकर समजते. तर याचा कळला मी तुम्हाला काय सांगत आहे, मी का असं बोलत आहे. हो, तर सर्वश्रेष्ठ गोष्टी काय आहे, पहिला की जातीवाचक संज्ञा. जातीवाचक संज्ञाची परिभाषा अशी आहे की जो संज्ञा शब्द किसी मतलब कोणताही प्राणी, स्थान या वस्तु की पूरी जाति के वर्ग का बोध कराते हैं उन्हें जातीवाचक संज्ञा कहते. म्हणजे इथे तुम्हाला काय करायचं आहे की सर्व म्हणजे जे प्राणी आहेत तर त्यांची पुरी जाती, जे स्थान आहे त्यांची पुरा स्थानचा, जातीचा, वस्तू हे सगळ्याचा वर्ग जे करून देतात त्यांना जातीवाचक संज्ञा असे म्हणतात. तर पहिला उदाहरण आपण बघूया. मेरे पास एक कुत्ता है. इथे मी कुत्त्याचं नाव दिले आहे का? नाही. मी काय सांगितलं आहे की माझ्याकडे एक कुत्रा आहे. तर कुत्रा हा काय आहे? कुत्राची जाती आहे. जेव्हा तुम्हाला मी म्हणतात मुलगा, इथे किती मुलगा आहे? तर मुलगा काय आहे? जे आहे जाती आहे, तुमची जाती आहे. किती मुलगी इथे बसली आहे? मुलगी जी आहे जाती आहे. तर अशा प्रमाणे हे जातीवाचक संज्ञा म्हणत जाणार होते. तर इथे दुसरा बघूया. यहाँ फूल खिले है. यहाँ फूल खिले. आता इथे असा प्रश्न होता की इथे कमल खिललेला आहे. तर कमल आपल्याला माहित आहे की कमल कोणता फूल आहे. तर कमल याचं एकच फुलाचं नाव आहे. परंतु इथे काय दिले आहे? यहाँ फूल खिले, म्हणजे इथे फूल खिललेला आहे. तर हा जो फूल आहे ते एक नाहीये, ते फुलांचा जाती आहे. तर याला म्हणतात जातीवाचक संज्ञा. आता तिसरा आहे आपल्याकडे आसमान में पक्षी उड़ रहे. कुठे? आसमान वर. कोणता पक्षी? नाही माहित आहे, पण पक्षी आहे. तर हा काय आहे? जातीवाचक संज्ञा. कारण की हा पक्षीची काय आहे? जाती आहे. कळलं तुम्हाला? हो, समजलं ना कसं आहे? हो, तर पहिला तुम्ही काय करायचं तुम्हाला की जातीवाचक वेगळं काय आहे आणि व्यक्तिवाचकला वेगळे काय
सर्वश्रेष्ठ पहिले तुम्ही हे बघून घ्या, नंतर तुम्हाला कळणार की व्यक्तिवाचक संज्ञामध्ये काय आहे आणि जातीवाचक संज्ञामध्ये काय आहे. हे याचा उदाहरण. कळलं ना तुम्हाला? हो. तर अजून काय आहे चला बघूया. बता इथे काही ना उदाहरण अजून दिलेलं आहे. नीचे दिए गए वाक्य पढ़ो. पहिलं काय, मन्नू बडा होशियार लड़का है. आता हाच मी उदाहरण काय दिले तुम्हाला हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. बघा इथे जेव्हा व्यक्तिवाचक संज्ञात होते तर काय होते, मनु. इथे काय होते, मनु. मनु काय असतात, व्यक्तिवाचक संज्ञा. आणि इथे काय आहे, लडका. लडका काय आहे, जातीवाचक संज्ञा. म्हणून तुम्हाला मी उदाहरण दिलेले आहे. आता दुसरा बघा, बसंती हवा आम के पेड़ पर चढ. कुठे, कोणत्या वृक्षावर, आमचा. पण इथे काय दिले आहे, पेड़. तर पेड़ काय आहे, जाती आहे. आंबाची जे पेड़ आहे त्यांची काय आहे, जाती आहे. तर यांना म्हणतात जातीवाचक संज्ञा. कळलं तुम्हाला? हो. तिसरा बघूया, हमारे घर के सामने गोदावरी नदी बहती है. कोणती नदी, गोदावरी. पण इथे मी गोदावरीला रेखांकित केलं का, नाही. मी कोणाला केलं, नदीला. कारण की हा जातीवाचक संज्ञा आहे. चौथा, बाल भारती स्कूल में मी सब बबलू से परेशान थे. आता इथे मी स्कूलचं नाव टाकले आहे का, टाकले आहे. परंतु मी कोणाला रेखांकित केले आहे, स्कूलला. कोणाला, स्कूलला रेखांकित केलेले आहे ना. बघा स्कूलला केले नाही का, कारण हा स्कूल जो आहे मी जेव्हा बघा चौथा प्रश्न कोणता होता आपला, बाल भारती स्कूल में मी सब बबलू से परेशान थे. तर इथे मी काय म्हणाले की बाल भारती स्कूल, पण इथे मी कोणाला रेखांकित केले, स्कूलला. कोणाला, स्कूलला. कारण की जेव्हा मी म्हणाले होते तुम्हाला की बालभारती स्कूल म्हणजे बालभारती स्कूल एक नावच आहे, पण जेव्हा मी म्हणाले की स्कूल तर तुम्हाला असं वाटणार आहे की हा जो स्कूल आहे ते स्कूलांची जाती आहे. तर तरी याला आपण जातीवाचक संज्ञा असं म्हणतात. काय म्हणतात, जातीवाचक संज्ञा असं म्हणतात. आता काही वाक्य दिलेले आहेत ते आपल्याला बोलायचं आहे. बघा, इन वाक्यों में लड़का, पेड़, नदी, स्कूल आदि रेखांकित शब्द संज्ञा है. ये संज्ञाएं व्यक्ति, वस्तु, स्थान आदि कई पूरे वर्ग को सूचित करता है. म्हणजे इथे काय दिलेलं आहे, याचे वाक्य आहे. कोणतं वाक्य, लडका म्हणजे मुलगा, वृक्ष, नदी, स्कूल हा जे शाळा म्हणजे रेखांकित केलेले आहे. हे संज्ञा जे आहे व्यक्ती, माणूस, वस्तु, स्थान के कई पूरे वर्ग को सूचित कराया जाता है. म्हणजे सूचित केलेले जात आहे. तर पहिला काय आहे, लड़का. लड़का शब्द किसी भी लड़के के लिए प्रयोग किया जाता है. लड़का म्हणजे इथे मी म्हणाले असतात की ऋत्विक, तर हा व्यक्तिवाचक संज्ञा होते. म्हणजे लड़का म्हणजे मी त्यांची पुरी जातीला बोलत आहे की लड़का तुम्ही किती, मुलगा तुम्ही किती जण आहे. जसं की एकच उदाहरण मी सांगते तुम्हाला. जेव्हा तुम्ही कुठे जातात किंवा शाळेला जातात, कुठे पण जातात, तुमचा आई वडील बरोबर पण जातात, तुमचा परिवार जण बरोबर पण जाते, कुटुंब जवळ जाते, कुठे फिरायला जाते, तेव्हा तुम्ही काय म्हणतात, किती मुलगा आहे आणि किती मुलगी आहे असं म्हणतात. असं म्हणतात का की किती लडके आहे किंवा मुलगा आहे असं म्हणतात ना. तर यांचा उपयोग आपलं एकही प्रमाणे होतात. जेव्हा मला नाव घ्यायचे असतात तेव्हा मी एक एक करून सगळ्याचं नाव घेतात, तेव्हा त्यांना काय म्हणतात, व्यक्तिवाचक संज्ञा. जेव्हा मी म्हणाले की मुलगा आहे, किती मुलगा आहे हे प्रश्न होतात, तर तेव्हा हे कोणता आता जातीवाचक संज्ञा घेतात. दुसरा बघूया, पेड़ शब्द प्रत्येक पेड़ के लिए प्रयोग किया जाता है. वृक्ष हा शब्द प्रत्येक वृक्षात प्रयोग केलेले जाते. नदी शब्द प्रत्येक नदी के लिए प्रयोग किया जाता है. नदी या शब्द प्रयोग जो आहे खूपच लोकांचा प्रयोग केलेले जात आहे. तर हा नदीचं उदाहरण का दिलेलं आहे तुम्हाला, कारण की तुम्हाला लवकर पटणार आहे. स्कूल शब्द प्रत्येक स्कूल के लिए प्रयोग किया जाता है. स्कूल शब्द जो है वो प्रत्येक स्कूल के लिए प्रयोग किया जाता है, म्हणून असा दिलेले आहे. आता काही जातीवाचक संज्ञा आहे तुमच्याकडे जी मी बोलणार आहे. बघा यांचा जे शब्द आहे मी बोलणार आहे. पहिला आहे मेला. कोणता मेला, नाही माहित. मेलाला जायचं आहे.
शैरला जायचं आहे. कोणत्या शैरला नाही माहित, तुम्हाला जायचं आहे. तर हा शैर, बस, आदमी, देश, उपहार, गाव, लड़का, परी, पुस्तक, राहगीर, चित्र, जोकर, बच्चा, बेटी, कमरा, पंखा, कूलर, गुब्बारा, मोमबत्ती, मिठाई, खाना, जग, कुत्ता, लड़की, बाग इत्यादी. एकच अजून उदाहरण आहे मी तुम्हाला सांगणार. जेव्हा तुमच्या घरी कोणी येतात, पाहुणे येतात, कोणीही येतात, तुमचे आई किंवा वडीलचा मित्र पण येतात, मित्रांनी येतात, तेव्हा काय म्हणतात, तुम्हाला किती मुलगे झाले हे म्हणतात ना. असं म्हणतात का कोणता बी नाव, ऋत्विक, विनीत, हा सगळं तुमचं मुलं आहे का, असं म्हणतात का. नाही, तुम्हाला किती मुलगे आहे म्हणजे की हा जाती तुमचा किती आहे, तुमच्या घरी ही किती लोक आहे, असा त्यांचा प्रश्न होतात की किती मुलगी झालेली आहे, किती मुलगे आहे तुम्हाला. असा गाव, कोणतं गाव आहे, तर हा तुम्हाला माहित जाणार पाहिजे की गावामध्ये कोणी एकही नाही राहते, खूपच लोक गावामध्ये राहते. तर यांचा उपदेश असा आहे की जेव्हा खूपच एकाप्रमाणे खूपच जातीचा वर्ग भेटलेले जाते आपल्याला, त्याला म्हणतात आपण जातीवाचक संज्ञा. जातीवाचक संज्ञा तुम्हाला पटवून घेणार आहे, तुम्हाला समजलं की नाही, तुम्ही मला सांगा लवकर. समजला हो. तर हा आपला जातीवाचक संज्ञा पण झाला. आता अजून काही आहे बघा, निम्नलिखित शब्दों में से संज्ञाएं छाटकर लिखो. आता इथे बघा, लड़का, ऊपर, देश, यह, रानी, पेड़, पुणे, नीचे, कुरान, मेला, बड़ा, वहां, बाग, फूल, कावेरी, नाशिक, हम, नदी. तर इथे काही शब्द तुम्हाला दिलेले आहे, त्यातून तुम्हाला शोधायचं आहे की यामध्ये जे आहे जातीवाचक संज्ञा कोणता आहे. तर चला शोधूया. बघा, लड़का, देश, रानी, पेड़, पुणे, पुराण, मेला, बाग, फूल, कावेरी, नाशिक, नदी. तर हा झाला आपला काय, सांगा लवकर, जातीवाचक संज्ञाच्या काही शब्द दिलेले आहे जे तुम्हाला लवकर पटणार की हा कोणता जाती आहे, कोणता शब्दाप्रमाणे तुम्ही बघणार आहे. बघा, दूसरा प्रश्न है, निम्नलिखित वाक्य में आई संज्ञाओं को रेखांकित करो. पहला काय, लावारिस वस्तुओं को हाथ न लगाए. दूसरा, पानी में कचरा न डाले. तीसरा, अपने सामान का ध्यान रखे, हवा हरे खेत में पहुंची. तर याला तुम्हाला काय करायचं, रेखांकित करायचं. तर कशा करणार सांगा तुम्ही लवकर, मला लवकर सांगा. अजून आहे आपल्याकडे. पाचवा, मैं पुस्तक खरीदना चाहता हूं. सावा, सामने परी खड़ी थी. सातवा, जोकर सबको हंसाता है. आठवा, शाम को गुरुदेव से भेंट हुई. नववा, शाम को गुरुदेव से भेंट हुई. आता पहिला जो तुमचा प्रश्न होता तो काय होता की लावारिस वस्तुओं को हाथ न लगाए. तर याचं उत्तर काय आहे, पहिल्याचा वस्तुओं काय आहे, वस्तुओं. दुसऱ्याचा आहे पाणी में कचरा ना डाले, कोणता, कचरा. अपने सामान का ध्यान रखे, तर सामान. हवा हरे खेत में पहुंची, कोणता, हवा आणि खेत. काही प्रश्न असं पण असतात त्यामध्ये दोघही संज्ञा येतात, दोघेही संज्ञा येतात. तर तुम्हाला काय करायचं या प्रश्नात, तर तुम्ही दोघाला अधोरेखित करायचा आणि कोष्टकला लिहायचा की व्यक्तिवाचक संज्ञा पण आहे आणि जातीवाचक संज्ञा पण आहे, असं लिहिलं तरी पण चालणार आहे, जसं हे झालेल्या आहे. मैं पुस्तक खरीदना चाहता हूं, तो इथे पुस्तके. सामने परी खड़ी थी, इथे परी. जोकर सबको हंसाता है, तो इथे जोकर. शाम को गुरुदेव से भेंट हुई, तर इथे गुरुदेव. तर हा झाला आपला काही प्रश्न आणि उत्तरे पण. तर आज आपण काय शिकलो, आज आपण शिकलो की जातीवाचक संज्ञा काय आहे आणि जातीवाचक संज्ञाचे काही उदाहरण पाहिले आणि जातीवाचक संज्ञा कसा आपल्याला लवकर पटवून जाणार इथे यांचा काही शब्द पण पाहिले. तर व्याकरण आपल्यासाठी खूपच उपयोगीसाठी आहे, कारण की जेव्हा आपण व्याकरण वाचतो किंवा व्याकरण समजून घेतो तेव्हा आपल्याला त्या भाषाचा अजून काही शिकवून जातात आहे.
तर यामध्ये आपल्यालाच खूपच फार फायदा आहे, ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही समजून घेणार तेव्हा तुमचा अजून भाषा निर्धारित होऊन जातात आहे. तर तुम्ही हा करूया, समजून घ्या आणि लिहून पण घ्या. धन्यवाद.